जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या जे काही अतिवृष्टी अनुदान असेल त्याच्यामध्ये उर्वरित शेतकरी होते की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही। तर या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा तसेच धाराशिव जिल्हा या 3 जिल्ह्यात एकंदरीत अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये आता कोणकोणते तालुके आहेत, त्यानंतर कोणकोणते महसूल मंडळ आहेत, ही सर्व माहिती बघणार आहोत। आणि याच्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांचे सुद्धा अपडेट माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करत आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीड जिल्ह्यामधील किती तालुके आणि त्या तालुक्यामधील किती महसूल मंडळ आहेत की त्याच्यामध्ये अनुदानाचं वाटप सुरू झाले आहे। त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील किती तालुके आहेत आणि किती महसूल मंडळ आहेत यांची माहिती बघणार आहोत। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एकूण किती तालुके आहेत आणि त्या तालुक्यामधील एकूण किती महसूल मंडळ आहेत ही सर्व माहिती आपण बघावत। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची माहिती बघूयात। आता या जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत आणि 96 महसूल मंडळ आहेत। त्याच्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर तालुका, तसेच गंगापूर तालुका, कन्नड तालुका, खुलताबाद तालुका, पैठण तालुका, फुलंब्री तालुका, सिल्लोड तालुका, सोयगाव तालुका आणि वैजापूर तालुका ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं जे काय उर्वरित पैसे येतात तर ते जमा होण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आता पहिला तालुका म्हणजे गंगापूर तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत आपण हे बघणार आहोत। याच्यामध्ये आता पहिला महसूल मंडळ आसेगाव महसूल मंडळ, भेंडाळा महसूल मंडळ, डोणगाव महसूल मंडळ, तसेच गजगाव महसूल मंडळ, गंगापूर महसूल मंडळ, हरसूळ महसूल मंडळ, जामगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर मांजरी महसूल मंडळ, शेंदरवडा महसूल मंडळ, सिद्धनाथ महसूल मंडळ, तसेच तुकाबाद महसूल मंडळ आणि वाळूज महसूल मंडळ या महसूल मंडळामध्ये जे काही उर्वरित शेतकरी होते तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून या अनुदानाचं वितरण सुरू झालेले आहे। त्याच्यानंतर कन्नड तालुक्यामधील छापनेर महसूल मंडळ, तसेच चिखलठाण महसूल मंडळ, चिंचोली महसूल मंडळ, देवगाव रांगरी महसूल मंडळ, हंटूर महसूल मंडळ, कन्नड महसूल मंडळ, त्याच्यानंतर काजरखेडा महसूल मंडळ, तसेच नाचवेल महसूल मंडळ, तसेच नागड महसूल मंडळ आणि पिशोर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये जे काय उर्वरित शेतकरी होते तर त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे वितरणासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर सोयगाव तालुक्यामधील बानोटी महसूल मंडळ, जरांडी महसूल मंडळ, सावल दाबरा महसूल मंडळ आणि सोयगाव महसूल मंडळ या महसूल मंडळामध्ये सुद्धा अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे। त्याच्यानंतर खुलताबाद तालुक्यामधील बाजार सावंगी महसूल मंडळ, खुलताबाद महसूल मंडळ, सुलतानपूर महसूल मंडळ आणि वेरूळ महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये हे अनुदानाचं वितरण आजपासून चालू झाले आहे। त्याच्यानंतर पैठण तालुक्यामधील आदुल महसूल मंडळ, आपेगाव महसूल मंडळ, बालानगर महसूल मंडळ, बिडकीन महसूल मंडळ, ढोरकीन महसूल मंडळ, लोहगाव महसूल मंडळ, नांदर महसूल मंडळ, निजलगाव महसूल मंडळ, पाचो बुद्रुक महसूल मंडळ, पैठण महसूल मंडळ, त्याच्यानंतर पिंपळवाडी महसूल मंडळ आणि विहमंडवा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये सुद्धा अनुदानाचं वितरण आजपासून चालू झाले आहे। त्याच्यानंतर फुलंब्री तालुक्यामधील आळंद महसूल मंडळ, बाबरा महसूल मंडळ, फुलंब्री महसूल मंडळ, तसेच पीरबावडा महसूल मंडळ आणि वडोद बाजार महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे। त्याच्यानंतर सिल्लोड तालुक्यामधील अजंठा महसूल मंडळ, अंबाई महसूल मंडळ, अमठाणा महसूल मंडळ, तसेच बरबडी महसूल मंडळ, बोरगाव बाजार महसूल मंडळ, गोळेगाव बुद्रुक महसूल मंडळ, निलोड महसूल मंडळ, पालोड महसूल मंडळ, शिवना महसूल मंडळ, सिल्लोड महसूल मंडळ आणि उंदरगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये अनुदानाचं वितरण चालू झाले आहे। त्याच्यानंतर वैजापूर तालुक्यामधील वैजापूर महसूल मंडळ, बापतारा महसूल मंडळ, बोरसार महसूल मंडळ, गरज महसूल मंडळ, घायगाव महसूल मंडळ,
जानेगाव महसूल मंडळ, कंडाळा महसूल मंडळ, लासूरगाव महसूल मंडळ, लोणी खुर्द महसूल मंडळ, महाळेगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर नागमठाण महसूल मंडळ, शिरूर महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता याच्यानंतर आपण धाराशिव जिल्ह्याचा अपडेट बघणार आहोत. धाराशिव जिल्ह्यामधील एकूण 8 तालुके आणि 57 महसूल मंडळ आहेत. याच्यापैकी आता पहिला तालुका म्हणजे वाशी तालुका. वाशी तालुक्यामधील पारा महसूल मंडळ, पारगाव महसूल मंडळ, तारखेडा महसूल मंडळ आणि वाशी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे उर्वरित पैसे आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर तालुका, उमरगा तालुक्यामधील बालसूर महसूल मंडळ, बेडंगा महसूल मंडळ, डाळिंब महसूल मंडळ, मुलुद महसूल मंडळ, मुरुम महसूल मंडळ, नारंगवाडी महसूल मंडळ आणि उमरगा महसूल मंडळ, या महसूल मंडळामधील जे काही शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपर्यंत झालं नव्हतं, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर तुळजापूर महसूल तालुका, तुळजापूर तालुक्यामधील आरळी बुद्रुक महसूल मंडळ, इटकल महसूल मंडळ, जळकोट महसूल मंडळ, मंगरुळ महसूल मंडळ, नलदुर्ग महसूल मंडळ, सालगारा महसूल मंडळ, सावरगाव महसूल मंडळ, तामलवाडी महसूल मंडळ आणि तुळजापूर महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामधील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये देखील अनुदानाचे वितरण आजपासून चालू झालेले आहे. त्याच्यानंतर परांडा तालुका, परांडा तालुक्यामधील आसू महसूल मंडळ, अनाळा महसूल मंडळ, जवळा येन महसूल मंडळ, पाचपिंपळा महसूल मंडळ, परांडा महसूल मंडळ, शेगाव महसूल मंडळ आणि सोनारी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर लोहारा तालुका, लोहारा तालुक्यामधील धानुरी महसूल मंडळ, जेवली महसूल मंडळ, लोहरा महसूल मंडळ आणि माकणी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर कळंब महसूल मंडळ, कळंब महसूल मंडळामध्ये गोविंदपूर महसूल मंडळ, इतकूर महसूल मंडळ, कळंब महसूल मंडळ, मास खुद्रुक महसूल मंडळ, मोहा महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ, तसंच सिरदोन महसूल मंडळ आणि येरमाळा महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपासून चालू झाले आहे. त्याच्यानंतर धाराशिव तालुका, धाराशिव तालुक्यामधील आंबे जवळगा महसूल मंडळ, बिंबळी महसूल मंडळ, धाराशिव सिटी महसूल मंडळ, धाराशिव रुरल महसूल मंडळ, धोकी महसूल मंडळ, जगी महसूल मंडळ, त्यानंतर कातरखेडा महसूल मंडळ, केसगाव महसूल मंडळ, पडोळी महसूल मंडळ, तेर महसूल मंडळ आणि येडासी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झाले आहे. त्याच्यानंतर भूम तालुका, भूम तालुक्यामधील आबी महसूल मंडळ, आष्टा महसूल मंडळ, भूम महसूल मंडळ, ईट महसूल मंडळ, मानकेश्वर महसूल मंडळ, तसेच पातुर्ड महसूल मंडळ आणि वलवड महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण आजपासून चालू झाले आहे. त्याच्यानंतर आता बीड जिल्हा बघणार आहोत. बीड जिल्ह्यामधील एकूण 11 तालुके आणि 11 तालुक्यामधील एकंदरीत जे काही महसूल मंडळ आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम आपण बीड तालुक्यामधील आंबेजोगाई महसूल मंडळामधील संख्या बघूया. त्याच्यामध्ये आता आंबेजोगाई तालुक्यामधील आंबेजोगाई महसूल मंडळ, बरडापूर महसूल मंडळ, घाट नांदूर महसूल मंडळ, लोखंडी महसूल मंडळ, पाटोडा महसूल मंडळ, तसेच राडी महसूल मंडळ आणि उजनी महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे वितरणात चालू झाले. त्याच्यानंतर आता बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुका, आष्टी तालुक्यामधील आष्टा महसूल मंडळ, आष्टी महसूल मंडळ, दडेगाव महसूल मंडळ, ढवळगाव महसूल मंडळ, धामणगाव महसूल मंडळ, धानोरा महसूल मंडळ, डोईठाण महसूल मंडळ, कडा महसूल मंडळ, पिंपळा महसूल मंडळ आणि टाकसंग महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचे वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर आता बीड जिल्हा, बीड तालुक्यामधील चारठाणा महसूल मंडळ, चौसाळा महसूल मंडळ, घाट सावळी महसूल मंडळ, कुरळा महसूल मंडळ, लिंब गणेश महसूल मंडळ, माळसा जवळा महसूल मंडळ, मांजर सुंबा महसूल मंडळ, नालनवाडी महसूल मंडळ, नेकुहनूर महसूल मंडळ, पाली महसूल मंडळ, तसेच पारगाव महसूल मंडळ, पेडगाव महसूल मंडळ, पिंपळनेर महसूल मंडळ, तसेच राजुरी महसूल मंडळ आणि येळमाघाट महसूल मंडळ,
हे सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील पुढचा तालुका म्हणजे धारूर तालुका। धारूर तालुक्यामधील अंजनढाव महसूल मंडळ, धारूर महसूल मंडळ, मोखेड महसूल मंडळ आणि तेलगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे। आता याच्यानंतर गेवराई तालुक्यामधील चकलंबा महसूल मंडळ, धानोरी महसूल मंडळ, गेवराई महसूल मंडळ, जटेगाव महसूल मंडळ, कोलेगाव महसूल मंडळ, मांडमोही महसूल मंडळ, माटेगाव महसूल मंडळ, पाचेगाव महसूल मंडळ, पडसिंगी महसूल मंडळ, रेवकी महसूल मंडळ, शिरडदेवी महसूल मंडळ, तालवाडा महसूल मंडळ आणि उमरापूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा उर्वरित पैसे आजपासून जमा झाले आहेत। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील पुढचा तालुका म्हणजे केज तालुका। या तालुक्यामधील बाण सारोळा महसूल मंडळ, चिंचोली माळी महसूल मंडळ, हनुमंत पिंपरी महसूल मंडळ, होल महसूल मंडळ, कैज महसूल मंडळ, मस्साजोग महसूल मंडळ, नादूर घाट महसूल मंडळ, विडा महसूल मंडळ आणि युसुफ वडगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे वितरण चालू झाले आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे माजलगाव तालुका। आता या तालुक्यामधील धिंदूर महसूल मंडळ, गंगा मसला महसूल मंडळ, किती आडगाव महसूल मंडळ, माजलगाव महसूल मंडळ, मांजरात महसूल मंडळ, निथुर्ड महसूल मंडळ आणि तालखेड महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण आजपासून चालू झालेले आहे। त्याच्यानंतर पाटोदा तालुका। या तालुक्यामधील अमलनेर महसूल मंडळ, धासखेड महसूल मंडळ, कुसुंबाबाद महसूल मंडळ, पाटोदा महसूल मंडळ आणि थेरला महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण आजपासून चालू झाले आहे। त्याच्यानंतर बीड तालुक्यामधील शिरूर तालुका। या तालुक्यामधील बारामहात येलंब महसूल मंडळ, तसेच गोमाळवाडा महसूल मंडळ, तसेच खालापुरी महसूल मंडळ, रायमोहा महसूल मंडळ, शिरूर महसूल मंडळ आणि तिंतरवाणी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये आजपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर वडवणी तालुका। या तालुक्यामध्ये चिंचवण महसूल मंडळ, कावडगाव बुद्रुक महसूल मंडळ आणि वडवणी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं पैसे वाटप आजपासून झालेले आहे। तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वाटप हे चालू झालेले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तुम्हाला याच्याविषयी काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।